आज तहसील कार्यालयामध्ये राजूर ते लोणी जो काही पायी मोर्चा झाला त्या संदर्भामध्ये दुसरी बैठक खरं तर आयोजित करण्यात आलेली होती। माननीय ॲडिशनल कलेक्टर साहेब बाळासाहेब कोळेकर खरं तर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती। VC द्वारे ते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्रांत अधिकारी साहेब, तहसीलचे सर्व महसूलचे अधिकारी, फॉरेस्टचे सर्व अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, त्याचबरोबर आरोग्य अधिकारी हे सर्व या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने जो काही जमिनीचा मुद्दा, त्यामध्ये वन जमीन असेल, गायरान जमीन असेल, वर्ग 2च्या जमिनी असतील, या सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि एक न्याय आदिवासींना मिळेल ही याच्यातून भावना तयार झाली। त्याचबरोबर जो काही मुख्य मुद्दा होता पाण्याचा, भंडारदरा धरणाचं जे काही पाणी आहे 100 वर्षे धरणाला झाली, पण त्याचबरोबर आदिवासींच्या विस्थापनाला सुद्धा 100 वर्षे झाली, तोही मुद्दा प्रामुख्याने चर्चेला आला आणि त्याचं जे काही सर्वेचे आदेश आहेत ते निघालेले आहेत। त्यामुळे तात्काळ त्याचा सर्वे होऊन या आदिवासींना पाणी मिळेल ही एक आशा त्यामध्ये तयार झाली। त्याचबरोबर जे काही कामगार संघटनांचे प्रश्न होते, यामध्ये ज्या काही शालेय पोषण आहारचे कर्मचारी आहेत, खरं तर 12 महिने ते काम करतायत शाळेसाठी आणि त्यांचा करार केला जातो आणि प्रत्यक्ष 11 महिने काम करू नये, त्यांना फक्त 10 महिन्याचाच पगार दिला जातो, तर त्यांनाही तो किमान 11व्या महिन्याचा पगार मिळाला पाहिजे। त्याचबरोबर ज्या काही आशा सेविका आहेत त्याही भगिनींचं 6 महिने झालं केंद्राचं मानधन थकीत आहे, हेही मानधन मिळावं ही प्रमुख ज्या काही मागण्या होत्या ह्या घेऊन जवळजवळ 3-4 तास जे काही प्रांताधिकारी साहेब आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही बैठक चालली आणि खऱ्या अर्थाने याच्यातून या आदिवासींना, कामगारांना न्याय मिळेल ही अपेक्षा तयार झालेली आहे।